नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. महायुती सरकारच्या शपथविधीला अवघे काहीच तास शिल्लक असताना भाजपच्या संभाव्य मंत्रिपदाची यादी समोर आली आहे. त्यामध्ये आशिष शेलार, रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन, पंकजा मुंडे यांच्यासह निलेश राणे आणि गोपीचंद पडाळकरांचाही समावेश असल्याची माहिती आहे. भाजपकडून एकूण 16 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे. महायुतीतील बहुमत मिळून देखील आतापर्यंत सरकार का स्थापन झालं नाही असा सवाल विरोधकांकडून विचारला जातोय आणि त्यातल्या त्यात एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पदासाठी आग्रही असल्याचं बोललं जाते. मात्र गृहमंत्री पद सोडण्यास भाजपा तयार नसल्याची चर्चा आहे. आता यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलं आहे. स्ट्राईक रेटनुसार भाजपा 1 नंबर तर आम्ही 2 नंबरवर आणि शिंदेंची शिवसेना 3 नंबरवर आहे. त्यामुळे आम्हालाही शिवसेने एवढे मंत्रिपदे मिळायला हवीत असं मोठं विधान छगन भुजबळ यांनी केलंय. मागील काही वर्षांतील राज्याच्या राजकारणातील घडामोडींमुळे शिवसेनेच्या दोन्ही पक्षांच्या पक्षप्रमुखांमधील वाद वाढत गेलाय. आता उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर टीकास्त्र डागले. उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारे. निवडणुकीत हेतू साध्य झाल्यानंतर भाजप जे करायचंय ते शिंदेंच्या बाबतीत करेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आव आणून त्याखाली भाजपने वेगवेगळ्या यंत्रणा राबवल्या. RSS फक्त पत्रक वाटण्यापुरती होती. सध्या सुरू असलेल्या सत्ता स्थापनेत एकनाथ शिंदे यांच्या मागे दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती आहे. भाजपला मुंबई महापालिका जिंकायची आहे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय. एकीकडे महायुतीत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत तर दुसरीकडे नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीतील नेत्यांमध्ये चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे पालकमंत्री पदासाठी आग्रही असताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या समर्थकांकडून सुहास कांदे भावी पालकमंत्री असे बॅनर लावले आहेत. यामुळे पालकमंत्री पदावरून सुहास कांदे आणि भुजबळ वादाचा नवा अंक सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा ते खुटवाडी गावाच्या जवळील एका नाल्यात 2 दिवसांचं बाळ आढळून आल्यानं एकच खळबळ माजली आहे. वन विभागाचे कर्मचारी मॉर्निंग वॉकला जात असताना त्यांना एका नाल्यात 2 दिवसांचे पुरुष जातीचे अर्भक आढळून आले. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून त्या बालकाला रुग्णालयात नेले. मात्र कडाक्याच्या थंडीत 2 दिवसांचे बाळ नाल्यात फेकले होते. त्या बाळाचे कान कुरतडलेले होते. अखेर उपचारादरम्यान त्या बाळाचा मृत्यू झालाय. 2 दिवसाच्या बाळाला नाल्यात फेकून देणाऱ्या अज्ञात आईविरुद्ध नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येतोय. माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मार्करवाडीमध्ये प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निर्दोष रीतीनेच पूर्ण झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विजया भांगळालकर यांनी म्हटलंय. मार्करवाडी येथील मतदान केंद्र क्रमांक 96, 97 आणि 98 अशी 3 केंद्रे येतात. या 3ही मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीच्या प्रक्रियेत कोणतीही विसंगती आढळलेली नाही. मतदानाच्या दिवशी प्रत्येक केंद्रावर उमेदवारांचे पोलिंग एजंट उपस्थित होते आणि त्यांच्याकडून कोणतीही तक्रार आली नाही असं त्यांनी म्हटलंय. रेशन दुकानातील ग्राम पातळीवरील दक्षता समित्यातील अध्यक्ष, सचिव, सदस्य निवडल्याच गेल्या नाहीत तर कुठे नामधारी समित्या असल्याने रेशन दुकानातील दक्षता समिती केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येते. सर्व दक्षता समित्यांच्या बैठका वेळच्या वेळी घेतल्या जातात किंवा नाही याची खातरजमा जिल्हा स्तरावरील अपर जिल्हाधिकारी यांनी करणे आवश्यक आहे. मात्र दक्षता समितीतील अशासकीय सदस्यांनी एकही बैठक वा भेटी रास्त भाव दुकानदारांना दिले गेले नसल्याचे निदर्शनास दिसून येते. दक्षता समितीतील पदाधिकारी केवळ आता नामधारी ठरले आहेत. विधानसभा निवडणुकीत नक्षल प्रभावित व अतिदुर्गम गडचिरोली कर्तव्य बजावणाऱ्या 16,000 जवानांना मतमोजणी प्रक्रियेनंतर 3ऱ्याच दिवशी भत्त्याची रक्कम अदा करण्यात आली. एवढ्या जलद गतीने भत्ता देणारा गडचिरोली हा एकमेव जिल्हा ठरलाय. सुरक्षा जवानांच्या भत्त्यापोटी प्रशासनाला सुमारे 2.25 कोटी रुपये मोजावे लागले आहेत. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 राज्यभरातील केंद्रांवर पार पडली. या परीक्षेतील 2 प्रश्न आणि त्यासाठी दिलेल्या पर्यायी उत्तरांनी विद्यार्थ्यांना गोंधळात टाकलंय. तुमचे मित्र तुम्हाला मद्यपान करण्यास प्रभावित करत असतील तर तुम्ही काय कराल असा प्रश्न विचारण्यात आलाय. असा अजब प्रश्न विचारण्याचे नेमकं प्रयोजन काय असा प्रश्न परीक्षार्थींना पडलाय.
बिलाच्या थकबाकीमुळे वीज जोड कायमस्वरूपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरणाच्या अभय योजनेला 31 डिसेंबरची मुदतवाढ देण्यात आली आहे। राज्यात तब्बल 38 लाख थकबाकीदार असताना या योजनेचा आतापर्यंत केवळ 65,000 ग्राहकांनी लाभ घेतलाय। त्यामुळे अल्प प्रतिसाद असल्याने या योजनेला मुदतवाढ देण्याची नामुष्की महावितरणावर आली आहे। नागपूर परिमंडळातील 7,592, कोल्हापूर परिमंडळातील 6,101 आणि पुणे परिमंडळातील 5,893 ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतलाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।